पाचवा पर्वाचा आहे गर्व, तेच हे पाचवं पर्व आपण ऐकतोय, रायगड प्रीमियर लीग पाहतोय। खूप सुंदर आणि सुसज्ज अशी ही प्रतियोगिता, ही आपण स्पर्धा पाहतोय। नावडे गावचे प्रीतम पाटील इथे आले, त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। यस रोहित। यस, थँक्यू सर। सन्माननीय कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा आज ओवेच्या ग्राउंड वरती पाहतोय। तो सबसे अदाल दोस्तों, चलते हैं मैदान की तरफ। बीच मैदान के अंदर मुकाबला जारी है। एसपी सुपर प्लेयर्स अलीबाग, उसके खिलाफ दो हाथ करेगी VD11 विचुंबे देवत। पहली गेंद बिल्कुल आगे फेंकी थी गेंदबाज सुमेश पत्रे ने। सेनापति इस टीम के सुमित पत्रे, पहली गेंद डॉट जा चुकी है। मैग्नेटरी पावर प्ले का ये पहला ओवर प्रोग्रेस पर, पहली गेंद के ऊपर डॉट गेंद की समाप्ति। इस ओवर की होगी दूसरी गेंद। आगे डाला था, इस गेंद को खेला, एक्स्ट्रा कवर के बीच में से निकाला इस गेंद को, सीधा एक्स्ट्रा कवर, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ, दंदनाता हुआ करारा चौका। पहली गेंद डॉट जाने के बाद अशिकेश भुईर के बल्ले से आता हुआ दूसरे गेंद के ऊपर ये दंदनाता हुआ चौका। सुमित पत्रे, पहली गेंद बिल्कुल जांचा फरका, दूसरी गेंद पर प्रहार किया, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला, एक चौके की मदद से टीम का खाता अकाउंट यहां पर खोला। इस बार आड़े बैट से क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश थी, बिल्कुल रफ्तार से बीट किया, अपने गति से बीट किया और इस गति के कारण डॉट बॉल की समाप्ति। 3 गेंदें समाप्ति के बाद मैग्नेटरी पावर प्ले का पहला ओवर प्रोग्रेस पर है। 6 ओवर का ये मुकाबला और 3 गेंदें समाप्ति के बाद 4 रन स्कोरबोर्ड के ऊपर। स्ट्राइकिंग एंड पर ओपनर ब्लास्टर अशिकेश भुईर और उसके नॉन स्ट्राइकिंग एंड पर हम देख रहे हैं अजय भस्मा, माथेरन का ये खिलाड़ी। दूसरी गेंद फिर एक बार क्रॉस बैटेड खेलने की कोशिश थी, अंदरूनी किराने को ब्रश करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में दस्तक देती हुई, लेकिन हल्की सी चूक हुई और वहां पर 1 रनों का खामियाजा भुगतना पड़ेगा इस समय फील्डिंग करती हुई ये टीम। तर नक्कीच इथून मात्र प्रस्थान करतायत पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय हरेश शेठ केनी साहेब, त्याचबरोबर माजी नगरसेवक विश्वनाथ शेठ चौधरी साहेब, कैलास शेठ घरत नक्कीच इथून प्रस्थान करतात। वेलात वेल काढून ते या स्पर्धेला उपस्थित राहिलं त्याबद्दल आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास शेठ गुरुशेठ यांच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। यस, थैंक यू सर। एसपी सुपर प्लेयर्स अलीबाग यहाँ पर फील्डिंग करती हुई ओवर नंबर 1 है प्रोग्रेस पर, जड़ में डाल चुकी है। बिल्कुल यहाँ पर अंपायर्स को और अपील तो जरूर किया था, लेकिन इस अपील को शायद दोनों में विचार विनिमय किया जाएगा। डिसीजन इज नाउ पेंडिंग। कुछ क्या बल्ले पर छुआ है, क्या बल्ले पर ब्रश करके विकेट कीपर के दस्तानों में जा चुकी है गेंद। अजय भस्मा बिल्कुल आईसीयू में है, दस्तक धक धक बीच मैदान के अंदर बल्लेबाज को हुई जरूर होगी कि क्या यह फैसला होगा आउट या नॉट आउट, अंपायर का फैसला आना जरूर। बिल्कुल नॉट आउट, बिल्कुल कोई भी इस गेंद के ऊपर देखा जाए तो गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, कोई समझौता नहीं। डॉट गेंद की समाप्ति, इस डॉट गेंद की वजह से यहाँ पर देखा जाए तो फिर एक बार कमबैक करते हुए खुद सेनापति इस टीम के कैप्टन है सुमित को हम देख रहे हैं। पहली गेंद डॉट, दूसरे गेंद के ऊपर चौवा तो जरूर हासिल किया था, लेकिन उसके बाद अपने गेंदबाजी का जज्बा दिखाया, अपना गेंदबाजी का कौशल्य दिखाए बीच मैदान के अंदर। और यहाँ से 5 गेंदें समाप्ति के बाद रन द बॉल इक्वेशन स्कोरबोर्ड के ऊपर हम देख रहे हैं 5 गेंदें समाप्ति के बाद 5 रन। इस ओवर की होगी आखिरी गेंद। इस गेंद को बिल्कुल अपने सम्मानजनक अंदाज में खेला, क्योंकि यहाँ पर देखा जाए तो गेंदबाजी की काबिले तारीफ हो चुकी है। गेंदबाजी अच्छी सटीक लाइन और लेन के ऊपर गेंदबाजी हो चुकी है। सुमित नक्कीच आपण इथे पाहतोय खऱ्या अर्थाने जे सर्व डॉक्टर्स आज उपस्थित झालेले आहेत, परंतु त्यातील अजून आमचे राजकीय क्षेत्रातील खऱ्या अर्थाने जर विचार केला तर हाय लेवलला जे अतिशय पीपल्स रिपब्लिकन पार्टीसाठी काम करतायत आणि जबरदस्त नेतृत्व कार्यसम्राट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। जे कार्याध्यक्ष आहेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप जोगेंद्र कवाडे साहेब, ज्यांचे पिताश्री खासदार देखील होऊन गेलेले आहेत, पण जयदीप कवाडे साहेब तुम्ही जो वेळ दिलेला या स्पर्धेसाठी तो आमच्यासाठी अमूल्य आहे आणि खरोखरच वेलात वेल काढून तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं या
आई ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आम्ही हीच अपेक्षा बाळगतोय की उद्याच मुख्यमंत्री साहेबांची शपथविधी आणि नक्कीच त्यामध्ये तुम्हाला देखील मंत्रिपद मिळो ही आमच्याकडून या तुम्हाला शुभेच्छा असतील। याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व, माजी नगरसेवक, कलंबोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक अप्रतिम पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाणारे रॉयल लेवलचे मॅन आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। यस, थैंक यू सो मच सर। यहाँ पर दूसरी ओवर की शुरुआत पर पहली गेंद फुल टॉस आई है और फुल टॉस को खामियाजा भुगतना पड़ेगा फील्डिंग करने वाली टीम एसपी सुपर प्लेयर्स अलीबाग को, क्योंकि फुल टॉस को अजय भस्मा नहीं बख्श सकते हैं और उस फुल टॉस को भेजा डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, करारा छक्का। इस छक्के के साथ टोटल जहां पहुंचा स्कोरबोर्ड के ऊपर 12 रन। अजय भस्मा अपना नाम, अपने गाँव का नाम, माथेरान का नाम इस रायगढ़ जिले में मशहूर किया है, वही अब अजय भस्मा स्ट्राइकिंग एंड के ऊपर। फिर एक बार फुल टॉस, सिर्फ दिया दिशा, दिखाई नजाकत, एक्स्ट्रा कवर के ऊपर इस गेंद को खेला और गेंद दन दन करता हुआ जाता हुआ सीमा रेखा पार आता हुआ करारा चौका। ये चौके के साथ रन जा पहुंचे हैं स्कोरबोर्ड के ऊपर 16 रन। फुल टॉस, बार बार फुल टॉस गेंदबाजी हो रही है। इतने बड़े मंच पर हम आज गेंदबाजी का मौका, गेंदबाजी का अवसर बीच मैदान के अंदर एसपी सुपर प्लेयर्स अलीबाग की तरफ से खेलते हुए मनीष मोकल को मिला था। वही मनीष मोकल जिन्होंने पिछले मुकाबले को टर्न करने की कोशिश तो जरूर की थी, लेकिन इस बार दो फुल टॉस गेंदे में एक में आया था 6, दूसरे में मिला 4। अजय भस्मा पहले ओवर में बिल्कुल लास्ट गेंद के ऊपर अपने आप को स्ट्राइकिंग एंड के ऊपर लाने के लिए सिंगल को बटोरा और उसके बाद दूसरे ओवर में P2 के ये दूसरे ओवर में देखा जाए तो पहले 2 गेंदों में काफी किफायती बल्लेबाजी करती हुई सटीक गेंदें तो सटीक नहीं थी, लेकिन बल्लेबाजी काबिले तारीफ अजय भस्मा की। छक्के और चौके के बदौलत 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर जहां पहुंचे हैं स्ट्राइकिंग एंड पर। फिर एक बार अब अगली पेशकश कैसी होगी मनीष मोकल की, यह देखना महज जरूरी। बिल्कुल जड़ में डालने की जरूर कोशिश तो की थी, क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश यहाँ पर अलोंग द कारपेट, एक सिंगल को चुराया। सिंगल को कोई रोक नहीं सकता है, कोई भी खिलाड़ी। इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोरबोर्ड पे जा पहुंचा है 17 का खतरा हम क्रिकेट में हमेशा देखते हैं, लेकिन इस बार 17 का खतरा मंड रहा है एसपी सुपर प्लेयर्स अलीबाग के गेंदबाजों के ऊपर। खौफनाक बल्लेबाजी इस समय हो रही है। अशिकेश भुईर विचुंबे की ये बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड के ऊपर दस्तक देते हुए अजय भस्मा 4-5 गेंदों को फेस किया, अपनी निजी 12 के योगदान के ऊपर खेल रहे हैं। शॉट ऑफ लेन, इस बार खिलाड़ी नहीं है, वैकेंट एरिया नो मैंस लैंड में गेंद जाती भी 1 रन आसानी के साथ पूरा किया। दूसरी की कोशिश 2 रन, दो बल्लेबाजों के बीच आसानी के साथ पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, दो बल्लेबाजों के बीच VD11 विचुंबे देवत के 2 बल्लेबाज। ओपनर ब्लास्टर हम मैदान के अंदर देख रहे हैं, 19 पर जहां पहुंचा है। टोटल 10 गेंदों का खेल अभी भी समाप्त हो चुका है। बिल्कुल इस ओवर में आक्रामक रवैया को धारण किया है 2 बल्लेबाजों ने। हर एक गेंद के ऊपर बाउंड्री की खोज, हर एक गेंद के ऊपर चौके की खोज या छक्के की खोज हो रही है। फिर एक बार तैयार, इस बार इस गेंद को सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से वी शेप में इस गेंद को खेला है बल्लेबाज अशिकेश भोईर के बल्ले से आता हुआ ये दंदन आता हुआ चौका। बढ़िया बल्लेबाजी, पिछले ओवर में शांत रखा था सेनापति सुमित पत्रे ने, लेकिन मनीष मोकल के ऊपर हल्ला बोला तो बल्लेबाजों ने। हर एक गेंद के ऊपर चौके की खोज थी, बाउंड्री की खोज थी और वो खोज को पूरा किया। क्या गजब की बल्लेबाजी इस समय 2 ओपनर ब्लास्टर के बीच में अजय भस्मा और ऋषिकेश भोईर। शॉट ऑफ लेन, पुल किया, स्क्वायर ऑफ द विकेट इस गेंद को खेला। गेंद जाती हुई बिल्कुल सक्सेसफुल, गेंद हुई गुल और रन आते हुए इस गेंद के ऊपर 6 रन। लंबा छक्का था बल्लेबाज अशिकेश भोईर ने और इस छक्के के साथ टोटल जा पहुंचा है कुल 2 ओवर की समाप्ति के बाद। हमारे कांचन पालकर सर हमको बताएंगे जरूर, 29 रन स्कोर बोर्ड पर आ चुके हैं। पहले ओवर पे 6 थे, लेकिन उसके बाद गेंद को जांचा, परखा और जो हल्ला किया, जो प्रहार किया, रन इस ओवर में बटोरने में कामयाबी मिली 23 रन।
भिंगारचे उद्योजक आदरणीय संजयजी पाटील यांच्याकडून एक पारितोषिक आहे. कोणत्याही फलंदाजानं लगातार 3 षटकार मारले तर त्याला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि याचबरोबर आदरणीय मिलिंदजी पाटील, निमेशजी ठोंबरे, सुजयजी गोरे यांच्याकडून कैलास दादांच्या या आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात. ओव्हर टू यू रोहित. यस, थैंक यू सूरज सर. सभी दर्शक यूट्यूब के माध्यम से 24 लाइव इवेंट्स के माध्यम से इस प्रतियोगिता को घर बैठे देख रहे हैं, उन सभी का स्वागत. लाइक करो, सब्सक्राइब करो और हमारे यहाँ पर 3 लाख सब्सक्राइबर इस रायगढ़ प्रतियोगिता के अंदर पूरे होने चाहिए. इस बार दूसरे ओवर में कुल रन संख्या 23 खर्च किया. असफलता एक चुनौती है, ये स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. पहले ओवर में असफल जरूर रहे थे ये 2 बल्लेबाज. देखा, सोचा और दूसरे ओवर में ये 23 रन की कामयाबी हासिल की. टोटल जहां पहुंचा है 29 पर. फिर एक बार सुमित पत्रे मोर्चा संभालते हुए इस बार सामने तो खेला था इस गेंद को. 1 रन आसानी के साथ पूरा किया जाएगा. खराब फेंकी जरूर की है लेकिन दूसरे की कोशिश इस समय अजय मस्मा ने चुनौती दी थी अशिकेश को कि यस ये 2 रन पूरे हो सकते हैं, लेकिन लास्ट मोमेंट पर रोका अशिकेश ने क्योंकि खतरा था. इस खतरे को वो अभी तक एक पार्टनरशिप ब्लीड करनी होगी और उसी के साथ 30 रनों की पार्टनरशिप 13 गेंदों में ब्लीड कर चुके हैं. ये कामयाबी होगी इस मैदान के. डू और डाई, करो या मरो की स्थिति है दो टीमों के बीच. इस बार स्क्वायर ऑफ द विकेट खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद तो जरूर है. एक बाउंस गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर फर्रार. रन्स मिलते हुए 4 आता है दर्जेदार चौका. बिल्कुल हमारे कांचन पालकर सर हमें बता रहे हैं 3 ओवर के एनालिसिस देखो. याचबरोबर आमचे प्रशांत चौधरी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. प्रशांत पारवे. यस, सभी का स्वागत. 3 ओवर की दूसरी गेंद के ऊपर नंबर आए 4. इस समय ऋषिकेश भोईर अपने लय में अपने अंदाज में बल्लेबाजी करते हुए सामने की तरफ फैला. बिल्कुल गेंदबाज के सर के ऊपर से 1 रन तो पूरा, दूसरा चुराने की कोशिश थी. अपने आप को झोंका. अपने टीम के लिए मेरी विकेट की अहमियत कितनी है ये अपने आप को मालूम होनी चाहिए और उसके साथ दूसरे को जा जरूर रहे थे लेकिन अजय भस्मा ने रोका. अपने आप को पूरी तरह से विकेट के ऊपर फेंक दिया क्योंकि मेरी विकेट सेफ रहनी चाहिए. इसी के बदौलत 1 रन से संतुष्ट तो बल्लेबाज. इस 1 रन से टोटल जहां पहुंचा है स्कोरबोर्ड के ऊपर 35 बोर्ड 35 रन. फुल टॉस, ये चालाकी थी. इस चालाकी में फंस जाते लेकिन किस्मत मेहरबान तो अजय भस्मा इस समय पहलवान जरूर होंगे क्योंकि यहाँ पर किस्मत में पूरी तरह से साथ देते हुए इस समय VD11 बिचुम्बे देवत के बल्लेबाजों को हल्के हाथों से खेलने की कोशिश, सिंगल को डबल में ट्रैवल करने की कोशिश तो जरूर की थी लेकिन इस समय किस्मत ने साथ दिया अजय भस्मा को. अच्छी तरह से बल्लेबाजी, लय में बल्लेबाजी, छक्का चौका जरूर आया था लेकिन अब देखनी होगी ये अगली पेशकश सुमित पत्रे की. जड़ में लॉन्ग ऑफ के ऊपर इस गेंद को खेला. 1 रन आसानी के साथ पूरा. खिलाड़ी उस गेंद को फील्ड करेंगे, फेंकेंगे. तब तक 1 रन निकालने का दोनों बल्लेबाजों के बीच समय और इस समय के बदौलत 1 रन से टोटल जहां पहुंचा है. तीसरा ओवर प्रोग्रेस पर है. 36 रन स्कोरबोर्ड के ऊपर जहां पहुंचे हैं. बिल्कुल पार्टनरशिप अच्छी तरह से बिल्ड करती हुई. तर आमचे मिथुन शेठ मडवी तळोजा उद्योगपती यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. वो ये जरूर चाहिए था. बड़े लंबे अरसे के बाद ये डॉट गेंद आती हुई. पहले ओवर में किफायती गेंदबाजी जरूर हुई थी सुमित पत्रे की. इस ओवर में देखा जाए तो सुनील मोकाशी यावं आपण. सिर्फ 7 रन खर्च किए हैं. अपनी कप्तानी के ओर अपने खुद पर भरोसा रखा और कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट क्योंकि पिछले ओवर में क्या हुआ था. पिछले ओवर में जा चुके थे 30 रन. तर नक्कीच आपण इथे सन्मान सोहळ्याकडे वळतोय. आमचे सुनील मोकाशी यांचा इथे शुभ सन्मान आपण घेऊया आणि नक्कीच विशेष सन्मान सोहळा आपण ह्यानंतर नक्कीच घेतोय कारण ज्या व्यक्तिमत्वाने इथे उपस्थिती दाखवलेली आहे खऱ्या अर्थाने आज मात्र या स्टेजला 4 चांद लागलेले आहेत. यस, सभी दर्शकों का स्वागत. 3 ओवर का खेल मुकम्मल हो चुका है. टोटल आ चुका है स्कोरबोर्ड के ऊपर
36 और आने वाली 3 ओवर का आंखों देखा हाल सुनाएंगे हमारे चौक के हमारे परम मित्र सूरज जी हातमोडे सर। हॅलो, तर पंच सामना थोडा थांबवायचा आहे, आयोजक कमिटीचा हा इशारा आहे. यस, कारण आज आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे यांना पूर्ण त्यांची कमिटी यांच्या वतीने हे आयोजन आपण पाहतोय. याचबरोबर प्रोफेसर डॉक्टर केशव काळे सर इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील स्वागत आहे. आज या स्पर्धेमध्ये या व्यासपीठावरती सर्व डॉक्टर्स उपस्थित झालेले आहेत आणि आई ग्रुपच्या हे निगडित असलेले डॉक्टर आहेत. काहीही समस्या, काही प्रॉब्लेम आले तर नक्कीच डॉक्टरांची जर गरज पडली तर आई ग्रुपला आणि या समाजामध्ये जर आई ग्रुपने सांगितलं की आम्हाला आमच्या माध्यमातून डॉक्टरांनी नक्कीच आम्हाला सहकार्य करायचं, त्यांच्यासाठी तातडीने उभी राहणारी ही सर्व टीम आज इथे उपस्थित झालेली आहे. आणि त्यातील आमचे आज जर विचार केला तर जे जयदीप कवाडे साहेब उपस्थित झालेले आहेत, रिपब्लिकन पार्टीचे कार्य अध्यक्ष, आणि आज त्यांची या व्यासपीठाला उपस्थिती लाभलेली आहे. मी जयदेव कवाडे साहेब आपल्याला विनंती करेन की आपण यावं. आणि एक आनंदाची गोष्ट ही आहे की खरोखरच प्रत्येकाची इच्छा असते राजकीय क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मोठा नाव होणं आणि कार्य करत राहावं, आणि त्याच्यासाठी मात्र ते झटत आहेत. आणि आज मात्र जो राज्यमंत्री जो दर्जा आहे तो आज त्यांना मात्र नक्कीच मिळालेला आहे. उद्योग महामंडळ अध्यक्ष म्हणून हा दर्जा आज जयदीप कवाडे साहेबांना मिळालेला आहे. जयदीप कवाडे साहेब, तुमचं देखील तेवढंच कौतुक, कारण खरोखरच आज या स्टेजला आले आणि आज तुम्हाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देखील प्राप्त झाला. तुमचं मनापासून आभार. मी डॉक्टर विवेक सिंग सरांना विनंती करेन, तसे कपिल साहेबांना विनंती करेन की कपिल साहेब यावं आपण, कारण खरोखरच या आई ग्रुपचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण हा ग्रुप महाराष्ट्रापुरता आता मर्यादित राहिलेला नाही आहे, महाराष्ट्राच्या बाहेर देखील या आई ग्रुप महाराष्ट्र राज्याची चर्चा होते. याचबरोबर मुरनाल गोस्वामी सरांचं सन्मान इथे केलं जाईल. आई ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहिलं कोरोना कालामध्ये देखील हे सर्व मेंबर्स पूर्ण अहोरात्र झटत होते, आणि म्हणूनच तर आज गावोगाव कुठेही जा या ग्रुपची चर्चा, ह्या ग्रुपचे मेंबर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील, कारण दिवसा हा ग्रुप वाढत चाललेला आहे. याचबरोबर डॉक्टर विवेक सिंग सर आपल्याला मी विनंती करेन की साहेब यावं आपण. तर विवेक सिंग सर यांचा सन्मान इथे आपण घेतोय. जयदीप कवाडे साहेब मात्र इथून प्रस्थान करतात. खरोखरच आपण वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. आई ग्रुपच्या माध्यमातून केलेले अनेक कार्य आपण नेहमीच्या नवरात्रीमध्ये पाहिलेली आहेत. स्क्रीनवरती त्यांनी जो त्यांची वाटचाल आहे, समाजसेवा आहे, ते आपण पाहिलेले आहेत. डॉक्टर सौरभ कुलकर्णी सर आपण यावं. येस, आपण मॅच स्टार्ट करा एका बाजूला. डॉक्टर आर्यन सिंग सर. डॉक्टर आर्यन आरके सिंग सर. ओमकार पाटील आलाय गोलंदाजीला. पहिल्याच बॉल वरती अजय भस्मानं मारली आहे टपली, अक्कल लढवली, शक्कल लढवली, आणि हे एक नेत्रदीपक असा चौकार आलाय. या 4 धावांच्या मदतीनं टीमचा स्कोर होतोय 40.
याचबरोबर आर के सिंग सरांचा आपण सन्मान इथे घेतोय. यस, सिंग सरांचा इथे सन्मान होते. तसेच प्राध्यापक डॉक्टर केशव काले सर, कारण खूप मोठं नाव आहे, हार्ट स्पेशालिस्ट आहेत आणि अपोलो हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच काले सर, तसेच डी वाय पाटीलला प्रोफेसर आहेत. जे खरोखरच या अशा व्यक्ती या व्यासपीठावरती उपस्थित झाल्यात, याचं पूर्ण यश या आई ग्रुपला आहे. खास करून कैलाशेठ म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे, तसेच आमचे कमलाकर मामा, पूर्ण त्यांची ही संघटना चांगलं कार्य करत असताना आपल्याला दिसते. ओंकार डॅनियल, आमचे डॅनियल सरांचा देखील इथे सन्मान केला जातोय. रावेचा ओंकार पाटील, रावे गावचा हा खेळाडू गोलंदाजीला आला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अजय भस्मा, माथेरानचा हा खेळाडू, आणि आशिकेश भोईर, विचुंबे क्रिकेटची खरं तरी आण बाण शाण आहे आणि त्यानं जबरदस्त खेळ केला आहे. 43 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. राऊंड विकेटनं टाकलेला हा बॉल बराच वेळ हवेत 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये लँड होतोय. चांगली फिल्डिंग, लॉंग ऑफ मध्ये फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. प्रीतम पाटील नावडे आणि मयुरेश घाटे विचुंबे इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. बोलूया आपण मॅच कडे. धन्यवाद संदीप सर. 45 धावा या पहिल्या विकेटसाठी धावफलकावरती लावल्या जात आहेत. तेच तरार वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार पाटीलचा. बऱ्याच कालावधीनंतर मेडन बॉल, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. एकूण धावसंख्या 45. आम्ही नेहमी म्हणतो एखादी इमारत बांधायची असेल तर त्याचा पाया बेस मजबूत असावा लागतो आणि मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर एक चांगली सुरुवात उभी करावी लागते आणि ती सुरुवात उभी करण्याचं काम केलंय ते आशिकेशनं. चोरटी धाव, चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. अजय भस्माची चपळाई बघा, ज्या ठिकाणी एक धाव धोकादायक ठरली असती त्या ठिकाणी दुसरी धाव देखील त्यानं पळून काढली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती मैदानावरती पाहायला मिळाली. या 2 धावांच्या मदतीनं 47 रन स्कोरबोर्ड वरती. अलिबाग संघ म्हटला तर आक्रमक गोलंदाजांचा भरणा असलेला संघ म्हणून या स्क्वॉड कडे पाहिलं जात होतं. परंतु या मॅच मध्ये विडी 11 देवत संघाच्या या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आहे. यावेळेला आशिकेश आपल्या अनोख्या स्टाईलनं बॉलला पाठवतोय, डिस्पॅच करतोय मिड विकेटच्या बाहेर. षटकार, या षटकाराच्या सहाय्यानं धावांचं अर्धशतक पूर्ण करतेय ती विडी 11 विचुंबे देवत टीम. दर्जेदार स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय जय विरूची जोडी आहे. कैलास दादा आणि योगेश जी लहाणे, योगेशजी लहाणे यांचा संघ सुपर 16 साठी क्वालिफाय झालेला आहे आणि विक्ट्रीचं सिम्बॉल ते दाखवत होतीये. विजयाचा जल्लोष आणि एकमेकांची गळाभेट करून 2 मित्र आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाले. तब्बल 35 वेळा विदेशी यात्रा केलेले, फॉरेन टूर केलेले एकही राही मुन्नाभाई सुरते, एकच राही मुन्नाभाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर माजी विद्यमान सदस्य आदरणीय अनिलजी भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या दोन्ही पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मुन्नाबाई म्हणजे एक दिलदार व्यक्तिमत्व. 35 वेळा ते फॉरेन टूर केलेला आहे. मला वाटतं पहिला पासपोर्ट देखील त्यांचा संपला असेल. त्या मुन्नाबाईंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अजय भस्मा आणि आशिकेश भोईर लाजबाब फलंदाजी, नेत्रदीपक खेळ, आपल्या फलंदाजीचं वेळ लावलंय. सगळ्यांना आपल्या प्रेमामध्ये पाडणारी फलंदाजी त्यांनी केली आहे.
खरं तर या मॅच मध्ये मयूर वाघमारेचं कौतुक केलं पाहिजे, कारण त्यानं डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये आशिकेश भोईरला मागे ठेवलं नाही, तर पहिल्या ओपनिंग पेअर साठी त्याला प्रमोट केलं आणि त्याचाच परिणाम की त्याच्या बॅड मधून आज आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. 14 बॉल मध्ये 32 धावा त्याच्या बॅड मधून, 10 बॉल मध्ये 19 धावा अजय बसमाच्या बॅड मधून आणि महत्वाच्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे किशोर नाईक या गोलंदाजाच्या हातामध्ये. वाघोलीचा हा खेळाडू आहे किशोर. अजय मात्र त्या ठिकाणी बीट होत आहेत. अजय भागीत आमचे आई ग्रुपचे मेंबर यांच्याकडून जर इथे षटकार ट्रिक कोणत्याही खेळाडूने मारली या बॅटिंग करत असताना तर त्याच्यासाठी 5,000. आणि संजय शेठ पाटील आमचे भिंगारचे उद्योजक याचकडून देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. समोरच्या रिजन मध्ये अजयचा फटका फसलाय, झेल घेतला जातोय, पहिली विकेट जातीये ती बॅटिंग करणाऱ्या विचुंबे देवत संघाची. प्रत्येक षटकारासाठी संजय शेठ पाटील यांच्याकडून 500 आणि आमचे अजय भागीत यांच्याकडून 3 षटकारांसाठी 5,000 व्हीडी टीम साठी आहेत बघा, विचुंबे टीम साठी. अजय चौलकरनं टिपलाय अजय भस्माचा झेल. स्क्रीन वरती आपण अजयला परत येताना पाहतोय. 12 बॉल मध्ये 19 धावा. माथेरानचा हा खेळाडू, सडपातळ बांध्याचा खेळाडू, पण फार चांगली सुरुवात करून दिली. समोर टाकलेला बॉल मोठा फटका मारण्यासाठी इन्व्हाइट केलं, फसवलं आणि अजय चौलकरनं टिपलेला हा झेल. अतिशय चांगलं क्रिकेट या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. आणि नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 कैवल्य पाटील. संजय शेठ पाटील यांच्याकडून 1,000 प्रत्येक षटकारासाठी. आता त्यांची एटीएम बँक उघडलेली पूर्ण ओपन झालेली आहे. दम है तो लगाव और इनाम पाव हे त्यांनी सांगितलेलं आहे. अलिबाग तालुक्यातील झिराड गावचा सितारा कैवल्य पाटील हा डेटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल. दुसऱ्या बाजूला किशोर नाईक फार चांगली गोलंदाजी करतोय. वाघोळीचा हा खेळाडू आहे किशोर, चांगली गोलंदाजी करतोय. कैवल्यसाठी पहिला चेंडू पायावरती आदळला, पंचांचं बोट आकाशाकडे. बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का बसतोय तो विडी 11 विचुंबे देवत संघाला. 2 बॉल वरती 2 मोठे धक्के दिले ते किशोर नाईकनं. ज्या क्षणासाठी त्याला आणलं होतं, ज्या विकेट साठी ज्याला आणलं होतं, ते काम मात्र फत्ते करत असताना किशोर नाईक 2 मोठ्या फलंदाजांना त्यानं बाद केलंय. कैवल्य पाटील 0 या धावसंख्येवरती माघारी परततोय आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो मयूर. संजय शेठ पाटील यांचे खास असे जवळचे मित्र प्रीतम पाटील नावडे इथे आलेले आहेत. त्यांनी यावं व्यासपीठावरती, कारण ते दमलेत तुमची वाट बघून आणि आम्ही देखील सोकलोत. या आता तुम्ही. संदीप सर, गतवर्षी PNP ट्रॉफी 2023 एक फार मोठी स्पर्धा अलिबागला संपन्न झाली होती. त्या स्पर्धेमधला बेस्ट बॉलर ठरलेला हा किशोर नाईक आणि फार चांगल्या फॉर्म मध्ये 3 बॉल त्यानं टाकलेले आहेत, 2 विकेट त्याला मिळालेल्या आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो अलिबागचा हा सुपुत्र, वाघोली गावचा सुपुत्र किशोर नाईक. आणि त्याच्या समोर आहे तो विडी 11 विचुंबे संघाचा संघनायक मयूर वाघमारे. मयूर वाघमारे आतापर्यंत चांगल्या सिच्युएशन मध्ये त्याची टीम आहे. आणि सूरज, आपण पाहतोय स्पर्धा ज्या पद्धतीने 24 लाईव्ह इव्हेंट 11,000च्या वर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. क्या बात आहे. याचबरोबर आमचे या विभागाचे एक आदर्श व्यक्तिमत्व, माजी ग्रामपंचायत सदस्य, भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व विनोद शेठ घरत यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच अक्षय मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर हेमंत म्हात्रे ओवे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे जयेंद्र म्हात्रे ओवे यांचं देखील इथे आगमन. फिरकी बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारा लेग ब्रेक पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल आणि लगातार 5 चेंडू निर्धाव टाकले त्या गोलंदाजानं. आणि आजच्या या रात्रीमधलं पहिलं मॅडन षटक पाहायला मिळणार का आणि या स्पर्धेमधलं 4थं मॅडन षटक पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. मयूर वाघमारे, किशोर नाईक चांगलं बॅटल मैदानामध्ये.
खोदून काढलाय, मयूरनं चांगला फटका टोलवलाय आणि बाउंड्री लाईनला अगदी चांगली फिल्डिंग. आदिल कुरेशी एक दर्जेदार खेळाडू बॉलला फील्ड करत असताना, परंतु मयूरनं मात्र 2 धावा जमा केल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 11च्या ऍव्हरेजनं 55 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच पण संजय पाटील यांनी जो पारितोषिक लावलाय त्याचा मानकरी नक्कीच व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. आणि संजय पाटील यांच्याकडून खास 500 रुपयाचा पारितोषिक माझ्यासाठी दिलाय, त्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद. सुमेध पत्रे प्रत्येक षटकारासाठी 1000 आहेत हा. खेळाडूंना हे लक्षात घ्या. आणि हॅट्रिक साठी 5000 आमच्या अजय बागे त्यांचं व्हिडिओ विचुंबे या संघासाठी आहेत. तर इथून हे सर्व आमचे डॉक्टर साहेब इथून प्रस्थान करतात. साहेब तुम्ही आलात आणि खरोखरच या स्पर्धेला 4 चांद लावलेत, त्याबद्दल तुमचं मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. यस सूरज. ओंकार पाटील रावेचा हा खेळाडू आता गोलंदाजीसाठी येतोय. स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे, शेवटचं षटक आहे. आणि VD11 विचुंबे संघासाठी एक जमेची बाजू आहे की अगदी पहिल्या बॉल पासून खेळपट्टीवरती सेट झालेला आशिकेश स्ट्रायकर रेनवरती उभा आहे. ज्याप्रमाणे एखाद्या गुळाला मुंगी चिटकते ना, त्याप्रमाणे अगदी खेळपट्टीवरती चिटकून बसलेला खेळाडू आहे, डांगर रोवून बसलेला खेळाडू आहे. आणि त्याच्या समोर ओंकार पाटील आलाय. राईट आर्म राऊंड विकेट पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल आहे. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट बघा किती चांगली आहे. पुन्हा एकदा चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली आशिकेश भोईर कडून आणि 2 धावा मिळत आहेत त्या देवत संघाला. 57 रन स्कोरबोर्ड वरती. 57 धावा. देवत संघ पहिल्या मॅच मध्ये सुपर ओव्हर मध्ये परास्त झाला होता. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना अविनाश पाटील विचुंबे एक्सप्रेसनं तो सामना वाचवला होता, डिफेंड केला होता, सुपर ओव्हर मध्ये घेऊन गेला होता. परंतु आता मात्र विचुंबे संघ चांगला धावा जमा करताना दिसतेय. परंतु दुसऱ्या बाजूनं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं किशोर नाईकचं. आणि आता ओंकार पाटील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बाहेर जास्त शफल झाला होता, बॉलला ट्रॅक केलंय, अगदी दुरून ओढलंय. लॉंग ऑन रिजन मध्ये फक्त 1च धाव मिळतीये. मयूरला आता मोठे स्ट्रोक मारावे लागतील. 65+ आपल्या टीमला घेऊन जावं लागेल. आमचे वामजाचे मित्र KP पाटील इथे आलेले आहेत, तर त्यांना देखील विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. एक मोठी मॅच, डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये मॅच आहे. रॉबिन राऊंड पद्धतीनं आपण या टुर्नामेंट मध्ये सातत्यानं मॅचेस पाहत असतो. फटका फसलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलला जज करता येत नाहीये आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, मयूरनं विकेट सॅक्रिफाईस केली आहे. आशिकेशला स्ट्रायकिंग एंड वरती आणण्यासाठी स्वतःची विकेट मात्र गमावली आहे. आणि हा तिसरा धक्का बसलाय तो विचुंबे देवत संघाला. आउट झालेत. संघाची धावसंख्या आहे ती 60. रिप्ले मध्ये देखील पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न ओंकारनं प्रॉपर थ्रो घेतला आणि यष्ट्यांना तो स्पर्श करत बाद केलं ते मयूरला. ब्रेक थ्रू मिळवलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे आशिकेश कडून. तर चांगल्या प्रकारे मोमेंटम शिफ्ट करतोय, चांगल्या पद्धतीनं बॉलला रिलीज करतोय, मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवतोय तो हा ओंकार पाटील. याच गोलंदाजीची अपेक्षा आहे संपूर्ण अलिबाग टीमच्या सपोर्टर्सना. आशिकेश त्याच्या समोर आहे तो ओंकार. यष्ट्यांवरती टाकलेला हा बॉल अगदी सफल झाला, त्रिफळा उद्ध्वस्त केला ओंकार पाटीलनं आणि मोठी विकेट मिळाली ती ओंकार पाटीलला आशिकेश भोईरची. आशिकेश बाद होतोय, थोडासा निराश असा परत येताना आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. फार खेळ, 60 धावा त्याच्या बाड मधून आल्या. 60 धावा विचुंबे संघाच्या धावफलकावरती आल्या. 35 धावसंख्येचं योगदान एकट्या आशिकेश भोईरच्या बाड मधून आपल्याला पाहायला मिळालं. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय स्वप्नील कांबळे.
पनवेल नव्हे तर रायगड टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु काय चेंडू होता, दर्जेदार चेंडू. ज्या पद्धतीने सुपर ओव्हर मध्ये मयूरच्या देवत संघाने जो सामना गमावला होता ना, तशाच पद्धतीनं आता ओंकारनं त्रिफळा उद्ध्वस्त केला तो बॅट्समन आशिकेशचा. स्वप्नील कांबळे शेवटचे 2 चेंडू त्याच्या वाट्याला येणार आणि आता मात्र बीट होत आहेत. ओंकारचं कौतुक केलं पाहिजे, काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. स्लॉग ओव्हर मध्ये पूर्णपणे धाबांना प्रतिबंध घालण्याचं काम केलंय. जबरदस्त गोलंदाजी, डिसिप्लिन पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये त्याचा वेग चांगला होता, कंट्रोल चांगलं होतं, वेगावरती चांगलं नियंत्रण होतं, टप्पा अचूक होता आणि याचाच परिणाम की फलंदाजांना त्यांना रोखलं. यॉर्कर, वाईडिश यॉर्कर बघायचंय. बॉल बॅट्समन होतोय धावबाद. लगातार 2 चेंडू मॅडन टाकलेत. शेवटचे 3 चेंडू त्यानं फार चांगल्या पद्धतीने हाताळले आणि याच बरोबर पहिल्या सत्राचा खेळ संपला. 6 षटकांचा खेळ संपला आणि फक्त 60 धावांवरती रोखलं ते विडे 11 विचुंबे देवत संघाला. 4 ओव्हर मध्ये 53 धावा जमा केल्या होत्या विचुंबे देवत संघानं आणि शेवटच्या 2 ओव्हर मध्ये केवळ धावा आल्या त्या 7. जबरदस्त गोलंदाजी. स्लॉग ओव्हर मध्ये दहशत पाहायला मिळाली, दादागिरी पाहायला मिळाली, भन्नाट अशी धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली ती आपल्याला अलिबाग संघाची. 60 रन झालेले आहेत. 61चं टार्गेट सेट केलंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती येतील द व्हॉइस ऑफ वाकलन ओंकारजी शेट्टे सर. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संदीपजी पाटील सरांकडे. धन्यवाद. चला आपण सन्मानाकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा प्रीतम पाटील यांनी स्टेजवरती यावं. आमचे संजय शेठ पाटील वाट पाहत आहेत. तर सत्कार सोहळ्याकडे वळणार आहोत. मी गुरु शेठ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे उपस्थित असलेले आमचे रांजणपाड्याचे आदरणीय प्रशांत पारवे जे युवक काँग्रेस कमिटीचे खारघर शहर अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून युवक काँग्रेस चषकचं आयोजन येणाऱ्या 22 जानेवारी पासून सुरू होणार आहे. तर प्रशांत स्वागत आहे, कारण एक मस्त डॅसिंग नेतृत्व या खारघर विभागामध्ये आपल्याला प्रशांतच्या माध्यमातून पाहतोय. प्रशांत पारवे रांजणपाडा यांचा सन्मान. त्याचबरोबर कॅम्प ड्रीमस्केप रिसॉर्टचे मालक आमचे अक्षय पाटील रोहिंजन. उद्योग क्षेत्रामध्ये अक्षयचं चांगलं नाव आहे. तर अक्षय या, आपण आपला देखील सन्मान इथे केला जाईल. वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवलेली आहे. कारण आपण गाडेश्वर येथे नक्कीच एक चांगला रिसॉर्ट आहे कॅम्प ड्रीमस्केप म्हणून, आणि त्या रिसॉर्टचे मालक आमचे युवा उद्योजक अक्षय पाटील यांचा सन्मान इथे होतोय. आमचे मंगेश घरत पापडी सपाडा यांना देखील विनंती करेन. मंगेश या. मंगेश घरत नेहमीच प्रशांत अक्षय यांच्या सोबत आणि चांगलं योगदान स्पर्धेला देखील असतं. यस, प्रीतम शेट यावं, आपलं स्वागत आहे. आपण असनस्त व्हायचं आहे. नक्कीच त्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. त्याचबरोबर मी विनंती करेन या आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या विभागातील एक नामचीन व्यक्तिमत्व, ओवे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व आदरणीय विनोद शेठ घरत कुटुंब बांधव यांना विनंती करेन की यावा विनोद शेठ, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर विनोद शेठ घरत यांचा सन्मान होतोय. याचबरोबर अक्षय मंडप डेकोरेटर्स हे प्रोप्रायटर आमचे हेमंत शेठ म्हात्रे ओवे यांना विनंती करेन की हेमंत शेठ या, आपण
त्याचबरोबर आमचे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, कलंबोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय विजय शेठ खानावकर. ओके. तर याचबरोबर डॉक्टरी क्षेत्रातील खूप मोठं नाव डॉक्टर चलाने सर इथे उपस्थित होतात. अक्षय चलाने सर इथे उपस्थित थोड्याच वेळात होत आहेत. नक्कीच त्यांचा स्वागत इथे केलं जाईल. तसेच आमचे नक्कीच पाहायला गेलं तर हेमंत शेठ म्हात्रे उपस्थित आहेत. आमचे हरेश शेठ म्हात्रे ओवे त्यांचं देखील स्वागत असेल. आमचे प्रीतम शेठ पाटील नावडे हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. तर प्रीतम शेठ या, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय ओवे नगरीमध्ये हा खेळ. यस, स्टार्ट करा गेम. बोलूया आपण ओमकार शेट्टे यांच्याकडे. ते देखील वाट पाहतायत, पण काय पाहुण्यांचीच तेवढी बांधी आली ओमकार, कारण येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. यस, बोलूया ओमकारकडे. थँक्यू. थँक्यू सो मच आदरणीय अध्यक्ष संदीपजी पाटील सर. सूरजजी हातमोडे सरांचा आवाज आपण पहिल्या सत्रात ऐकला, त्या सोबतीनं त्यांना साथ देत होते आमचे पोइंटचे जे समालोचक रोहित गायकर सर, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. वेलकम बॅक. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आरपीएल ची 9वी रात्र पर्व 5वं मॅच नंबर 3 इम्पॉर्टंट आहे अगदी. ती जिंकून किरण पवारनं टेबल टॉप केलंय आणि आता हा चौथा सामना आजच्या रात्रीतील लूजर वर्सेस लूजर. हॉल. तर बघू शकता आपण या व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आता बरेच डॉक्टर आपण पाहिले, सर्वांनी उपस्थिती दाखवली, परंतु अजून आपले एक नामचीन डॉक्टर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. ते अक्षय चलाने सर. सर, आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती. नक्कीच आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल डॉक्टर अक्षय चलाने आपलं सहर्ष स्वागत आहे. या ओमकार. डॉक्टर म्हणजे की माणसातील तो देव जिकडे सगळं काही पर्याय थांबतात ना, तिकडे एका नावापुढे माणूस धाव घेतो, ते नाव म्हणजे डॉक्टर. कोरोनाच्या काळात या सगळ्यांनी केलेलं कार्य अतिशय सुपर्ब, आणि म्हणून तर आपण म्हणतो ना, इंसान सॉरी बोलले तो रिश्ता खतम, डॉक्टर सॉरी बोल तो इंसान खतम. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. जाऊयात मैदानाच्या आत. 61चं लक्ष्य, पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती मयूर वाघमारे. सलामीची जोडी मैदानावरती. इम्पॅक्ट प्लेअर आला मृणाल वर्सोलकर आणि त्याच्या सोबतीनं निशान बॅटिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं. इम्पॅक्ट प्लेअर ऑन स्ट्राईक, आणि त्याचा इम्पॅक्ट मैदानावरती काय पडेल, पण इथे इम्पॅक्ट आहे या बाउन्सरचा. गोलंदाजाला तडका लागेल आणि 1 रन एक्स्ट्रा व्हाईट बॉलच्या स्वरूपात धाव फलकावरती नोंदवली जाईल. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मयूर वाघमारे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर मयूर. रायगड एक्सप्रेस ऑन दी ट्रॅक. ज्या बॉल साठी मयूर वाघमारेला ओळखलं जातं ना, मला आजही आठवतं धनेश चषक कुकसेची स्पर्धा, रायगड विरुद्ध ठाणेची मॅच. भावेश पवार ऑन स्ट्राईक. राऊंड विकेट आल्यानंतर मयूर वाघमारेनं टाकलेला
वेगवान तेज तरणारी यॉर्कर आणि त्यानंतर स्टंप ब्रेक करत जे सेलिब्रेशन मयूरनं केलं, आज या मैदानावरती ते पाहायला आवडेल. एखादा यॉर्कर, एखादा बाउन्सर, मयूर वाघमारेचा गुडलँड स्पॉटवरनं निघणारा आउट स्विंगर, त्या गोलंदाजीची चर्चा मैदानावरती होती. मिड ऑनला थोडीशी मिसफील्ड, रनआउटचा धोका, थ्रो अगदी आपण पाहताय करायचा होताच, बट बॉल सापडता सापडता थोडासा वेळ त्या ठिकाणी निघून गेला. इकडे यॉर्कर ट्राय करत होते, यॉर्कर अटेम्प्ट करत होते. मयूर थोडासा पुढे पडला होता बॅटच्या, बट वेग इतका मयूरकडे की शॉट अटेम्प्ट करताना थोडेसे बॅट त्या ठिकाणी लेट झाले. आणि आपण पाहताय इथे फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात बाद करता आलं असतं, बट तिकडे काहीशी संधी क्षेत्ररक्षकांना गमावली आहे. चांगली बॉलिंग करतोय. 61 रनचं टार्गेट मयूर वाघमारेच्या 2 ओव्हरचा स्पेल 70-75 बनवेल. इथे फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक मिड ऑफ वरनं आला, वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे जर फिल्डरला बीट केलं असतं ना तर बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाणार होता, कारण व्ही शेप मध्ये फिल्डर्स होते. एक लॉंग ऑनला आपण पाहता आणि समोर एक डीप मध्ये ऑनसाइडला होता. षटक संपलंय. पाहता पाहता मयूर वाघमारेचं पहिलं षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. टार्गेट 61च आहे. बॉल शिल्लक आहे तिथनं अजूनही 30 आणि 30 चेंडू 57 धावेची गरज आहे. कैलास दादान गुरु दादान केलंय आयोजन, अहो कैलास दादान गुरु दादान केलंय आयोजन. रायगड प्रीमियर लीग साठी खारघरीच सजलं या मैदान. रायगड प्रीमियर लीग साठी खारघरीच सजलं या मैदान. आवाज में दम है, बंदे के नाम में दम है. अवघ्या रायगड नाही, ठाणे नाही, कर्जत बेल्ट नाही, पूर्ण जगभर ज्या आवाजाची ख्याती आहे अजय गायकवाड, त्याचा आवाज आणि त्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेले संगीत तुम्ही ऐकत होतात. आणि व्यासपीठावरती नुकतं शुभागमन झालंय. महाराष्ट्र बजरंग दल जे नेहमीच आपल्या धर्मासाठी, भगव्या रंगासाठी जातीनं लक्ष घालत असतं, आणि बजरंग दलचे अध्यक्ष रॉकीभाई पाटील वावंजे यांच्या ठिकाणी शुभागमन झाला आणि गोरक्षक प्रमुख आहेत. आणि बजरंग दल म्हटलं की होटावरती नेहमी एक आवाज येतो, गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि असं हिंदू धर्म रक्षक रॉकीभाई पाटील वावंजा, बजरंग दलचे अध्यक्ष, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नक्कीच ओमकार, आपण पाहतोय की रायगड प्रीमियर लीग पर्व 5वे एक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने येथे पार पाडताना दिसत आहेत सर्व आई ग्रुपचे मेंबर. आणि याच मैदानामध्ये रायगड 40+ प्रीमियर लीग देखील 13 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि कैलास शेट म्हात्रे आई ग्रुपचा देखील त्या प्रीमियर लीगला एक चांगलं सहकार्य लाभणार आहे, या शंका नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती आता सेकंड ओव्हर मध्ये सज्ज झाला. आता आहे ना काय घडलं या मॅच मध्ये, मयूरनं फक्त बॉलरचे एंड चेंज केलेत. पहिलं P1 टाकलं मयूरनं, आता सेकंड अगदी एंड आपण पाहता फार एंडनं या ठिकाणी इन्व्हाइट केलं संदेश मुंडेला. या मॅच मध्ये सामना जिंकायचा आहे टीम VD11 विचुंबे देवदला, तर मोठा रोल प्ले करावा लागेल संदेश मुंडेला. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, मागे बॉल, रनआउटची अजूनही संधी. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावरती 1.1चा षटकांचा खेळ झालाय, 6 धावा धाव फलकावर. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर, समोर लॉंग ऑन आणि तिकडे चेस मोठं होतं आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा या ठिकाणी 4 आणि या चौकारानं स्कोर डबल डिजिट मध्ये जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे बिनबाद 10. पहिलं षटक मयूरनं आपलं काम केलं. मयूरनं ना विकेट टेकिंग बॉलिंग केली नाहीये, त्यानं फक्त कसं सेफ जाता येईल, कशा प्रकारे या मॅच मध्ये टार्गेट मोठं करता येईल तो प्रयत्न केलाय. इथे बॅट अँड पॅड मध्ये संदेश मुंडे टाकतोय, जो लेफ्ट आर्म फास्टर बॉलर आहे, त्याच्याकडनं अपेक्षा मोठ्या
61चं टार्गेट डिफेंड करताना 7 मिळणं मयूर वाघमारेला या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे. निशांत 3 बॉल 5 वरती तो बॅटिंग करतोय. इथे स्विच इट खेळायचं होतं. चांगला बॉल, टप्पा पडला, निघाला बाहेर आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय. वाईट बॉल. अनुराग माळी, अगदी त्याची चर्चा मगासपासून आपण करतोय. पे फॉर अनुराग, आणि आज त्याच्यासाठी इकडे तब्बल 5,000 रुपयाचं एक आर्थिक सहकार्य आई ग्रुप ओवेच्या माध्यमातून देण्यात आलाय. म्हणून मी नेहमी म्हणतो, एक दिलदार मनाचा दिलखुलास राजा म्हणजेच कैलासदादा म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे. इथे बॉल लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर आक्रमण केलं. संदेश मुंडेवरती आलाय षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वरती. आणि ऑन स्क्रीन आता स्कॅनर या ठिकाणी येतोय आणि त्या स्कॅनर वरती या ठिकाणी आपण सन्माननीय कैलासदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्कॅन टू डोनेट संदीप गजानन माळी आणि अगदी आपण पाहता त्यांचे चुलत भाऊ प्रतीक गोपाळ माळी यांना वाचवण्यासाठी जी तातडीची मदत हवी आहे त्यासाठी प्रत्येक जण दिलखुलासपणे मदत करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोस्तीच्या दुनियेतील राजा, या रायगडचा राजा कैलासदादा म्हात्रे यांच्यासाठी. दादा मनपूर्वक आभार. कारण पैसा कैलासदादा प्रत्येकाकडे असतो, देण्याची कुवत दादा फार कमी जणांकडे असते आणि 5,000 रुपये ते सक्सेसफुली ट्रान्सफर अनुराग माईसाठी आपण केलेत, त्याबद्दल दादांचं मनपूर्वक आभार. 17 बिनबाद धावफलकावरती आहेत. 61चं टार्गेट आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. महागडा ठरला. चर्चा 30 सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे थांबवलं जावं या संदीप सर काही म्हणायचं. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅक वर. टीमची टोटल धावफलकावरती 17ला. बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरला खेळले, क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. स्वीपर कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल स्टॉप केला जाईल. थ्रो येतो ऑन अ कीपर. तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहता एक सिंगल ऍड होती. अभिषेक पाटील रोहिंजण हे देखील मॅच एन्जॉय करतायत. नितेश शेठ पाटील धरणा गावदेवी चषकाचे आयोजक त्या मॅच एन्जॉय करतायत. त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा. शिवाजी पाटील, नेहाल ठाकूर, नितीन केणी यांच्याकडनं देखील या ठिकाणी शुभेच्छा आहेत त्या स्पर्धेला. त्या सगळ्यांचं आई ग्रुप ओवेच्या वतीनं मनपूर्वक आभार. 61चं टार्गेट आणि एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात व्यासपीठावरती बजरंग दलचे अध्यक्ष वावंजेचे रॉकीबाई आणि त्यांचा सन्मान कैलास शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण ब्रेक मध्ये करू. 18 धावा धावफलकावर. निशांत ऑन स्ट्राईक आणि मृणाल त्याला सध्या साथ देतोय. बॉल तयार आहे. इथे लाईन चांगली आहे. टप्पा पडलाय, बॉल निघाला सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि आपण पाहताय डॉट बॉलची होती समाप्ती. हेच करायचं का तर संदेश मुंडेला. तो लेफ्ट आर्म फास्ट बॉलर आहे. अगदी अँगल सोबत बॉल निघतोय. राईटी पार्टिशन ज्यावेळी तो ओव्हर द विकेट येऊन गुडलँड स्पॉट वरनं बॉल बाहेर काढेल ना तिकडे विकेटच्या चान्सेस आहेत, डॉट बॉलच्या चान्सेस आहेत. संदेश मुंडे थोडस बेसिक मध्ये मिस्टेक करत होता. जे रडार मध्ये त्यानं टाकले तिकडे त्याला फटके पडले. एक चौकार, एक शॉर्ट ऑफ लेन मध्ये शट करायला. अजून एक चांगला बॉल ज्या अँगल सोबत चेंडू निघेल ना त्याचं बेनिफिट मिळेल संदेश मुंडेला. आणि आता फायनली फटके पडल्यानंतर यांना शहाणपण येतं ते संदेश मुंडेला आलं आणि 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. टीमची टोटल धावफलकावरती बिनबाद 18 धावा. तर आपण ओमकार इथे विशेष सन्मान घेतोय कारण या व्यासपीठावरती आज ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे खऱ्या अर्थाने जे डॉक्टर आज इथे आलेले आहेत डॉक्टर अक्षय चलाने साहेब. कारण या नवी मुंबईमधील जे नॅशनल लेवलचे सर्व हॉस्पिटल आहेत तेथील मात्र हे हार्ट स्पेशालिस्ट आणि खऱ्या अर्थाने सर्वांच्या परिचयाचे असलेले आपले डॉक्टर चलाने सर आज अपोलो हॉस्पिटल असेल, फोर्टिस, रिलायन्स अशा सगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं काम आपण पाहतोय. डॉक्टर साहेब खरोखरच तुम्ही या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. एक छोटासा ब्रेक. अगदी त्या ब्रेक मध्ये अतिथी पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करताना आपण पाहता आदरणीय संदीपजी पाटील सरांना आणि अर्जुन समितीला. 2 षटकांमध्ये 18 झाले. ओव्हर नंबर सुरू होतीये मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी 3 आणि तिसऱ्या षटकात
पॉवर प्ले संपल्यानंतर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे मयूर वाघमारे. हा फुल टॉस, त्याच्यावरती विकेट मिळेल का नाही. फिल्डर आहे लांब, मध्ये आहे गॅप, बॉल तिथनं होतोय फरार, सीमारेषा पार, येतोय चौकार. भारत माता की जय. 22 धावा धावफलकावर, 6 बॉल मध्ये 16. समोर एक कारची लाईट ऑन आहे. रिक्वेस्ट आहे त्या लाडक्या प्रेक्षकांना, आपण प्लीज बंद करा. बॉल तयार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला फिल्डर टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. पहिली विकेट मैदानावरती मिळतीये गोलंदाज मयूर वाघमारेला आणि धक्का लागतो पहिला SP सुपर प्लेयर्स अलिबागला. सँडीला माहिती आहे की आता वेळ झाली आहे आणि ते सॉन्ग येत असताना ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये आई ग्रुप ओवे नेहमी ज्या नावावरती अतूट विश्वास ठेवत असते, आज रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व पहिल्यांदा आई ग्रुप ओवे लीड करतेय. आता जेव्हा जेव्हा आई ग्रुप ओवेची स्पर्धा झाली, स्पर्धेची डेट कन्फर्म होण्याआधी आई ग्रुप ओवेच्या घरामध्ये एक नाव अगदी येतं की स्पर्धा लीड कोण करेल, तर संदीप पाटील. अगदी रायगड टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. मात्र आई ग्रुप ओवे सोबत अगदी एक कौटुंबिक परिवाराचं नात्यांचं आणि नेहमीच या स्पर्धेसाठी सर्वस्व झोकून देणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक. मग स्पर्धा कितीही मोठी असो, सगळ्यात आधी विश्वास आई ग्रुप ओवे आणि कैलासदादा म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांचा असतो. संदीप पाटील या नावावरती ना कुठे पुढे जाण्याची जिद्द, ना कुणाला मागे खेचण्याची आकांक्षा, स्वतःला सिद्ध करत सगळ्यांना एकत्रित घेत रायगड टेनिस बॉल क्रिकेट जिंकण्याची, रायगड टेनिस बॉल क्रिकेटला पुढे नेण्याची स्वप्न पाहणारा हा चेहरा सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. माणुसकीचा प्रेमळ झरा आदरणीय अध्यक्ष संदीपजी पाटील सर. बोलावं आणि कौतुक करावं तितकं कमी आहे. इथं बॅटची लिडिंग एज, कीपर बीट, थर्ड मॅन बीट, बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा या ठिकाणी 4. वरती या बॅटची लागली कडा. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर टिपला जाईल या ठिकाणी झेल. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. शॉर्ट थर्डमॅनला हनुमान नाईक आणि त्यानं घेतली कॅच. फलंदाज बाद. आता मी कोणाला बी आता माझ्या समोर कोण बी ओमकार, याच बरोबर आपले देसाईचे लेजंड क्रिकेटर आमचे रविदादा म्हात्रे हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. तसेच आमचे सल्लागार विश्वनाथ शेठ म्हसकर साहेब देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला उद्या परवा पाहायला मिळेल. मॅक्सिमम अतिशय जीवलग मित्र आदरणीय रविदादा म्हात्रे, ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आणि नेहमी समालोचकांवरती विशेष प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक.
आणि कल्याण डोंबिवली विभागातील राजकीय पटलावरचं आणि स्पर्धा आयोजकांमधील एक मोठं नाव विश्वनाथ शेठ मस्कर मामा आणि रविदादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमचे पेठचे सचिन म्हात्रे 71 सरकार यांचं देखील स्वागत आहे. आमचे कुणाल शेठ गोवारे, एकच वादा कुणाल दादा, हे देखील एन्जॉय करतायत. खूप मेहनत आहे. कैलास शेठ म्हात्रे यांचे खास करून ज्या पिल्लर आहेत ना ओंकार, त्यातील हे सर्व मंडळी, त्यात कमलाकर मामा पाटील असतील, अजय भागीत, अंकुश भागीत, सगळे नक्कीच आपण बोलूया त्यांच्याकडे. तत्पूर्वी मॅचकडे आदिल कुरेशी बॅटिंग ट्रॅक वरती आला, बॅटन पॅड मधनं त्यानं फ्लिक केला, बॉल चालला समोर कॉर्नरला. त्या ठिकाणी मेथी आहे, एक सिंगल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. षटकं संपली आहेत मैदानावरती. आपण पाहताय 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाले 27. 18 बॉल बाकी आहेत आणि 34 धावेची गरज आहे. स्वागत आहे आपलं या रंगमंचकावरती. हा सध्या बॉलिंग ग्राफ तुम्हाला पाहायला मिळतो दोन्ही टीमच्या कंपॅरिझन मध्ये. सध्या ह्या ग्राफच्या माध्यमातून सध्या अनालायसिस तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. बॉल शिल्लक आहेत इथनं मैदानावरती येणारे 18 बॉल बाकी आहेत. जिंकण्यासाठी धावा मैदानावरती 34 करायच्यात आणि मॅच आता रंगात आली आहे. तर आमचे निलेश तांबडे, कमलाकर पाटील आणि मयुरेश धुले इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आणि आयुष हॉस्पिटलचे MD आदरणीय डॉक्टर अतुल पाटील सर इथे उपस्थित झालेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे या व्यासपीठावरती. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान आणि गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. अतिथी देव भव ही संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. 18 रन बाकी आहेत. 34 ओव्हर नंबर सुरू होतीये. 4 बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संदेश मुंडे. इतकं बिलीव आणि इतकं ट्रस्ट करतोय ना मयूर वाघमारे संदेश मुंडेवरती, आणि त्या विश्वासाला जपायचं आहे या ठिकाणी मुंडेला. ओमकार, खास करून मुरुड वरून ही स्पर्धा पाहण्यासाठी, आयोजन पाहण्यासाठी प्रशांत खोत इथे आलेला आहे. आणि खास करून गुरुशेठ म्हात्रे आणि कैलास शेठ म्हात्रे यांना पाहण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे हे जे येतात त्यांची इच्छा देखील असते की आम्हाला आई ग्रुप मध्ये नक्की सामील व्हायचं आहे, कारण आई ग्रुपचं नावच तसं आहे. आणि 2 बंधुराजांची जोडी तुम्ही पाहाल, 2 दिल एक जाम. आणि असं म्हटलं जातं ना काही घरांमध्ये, सक्का भाऊ पक्का वैरी. इथे भावाचा वैरी माझा वैरी. अगदी या टॅगलाईन वरती हे दोन्ही बंधुराज चालत असत. अगदी दोस्ती केली तर जेवायला एका ताटात, दुश्मनी केली तर तुम्हाला इतिहास माहिती आहे. टीमची टोटल धावफलकावर 28 झालेत. अजूनही समीकरण मैदानावरती आपण पाहता बाकी आहे. येणारे 17 बॉल 33 धावा. लास्ट विकेट आदिल कुरेशी, आता त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. लाईन चांगली आहे, टप्पा पडलाय, चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती आहे. त्या ठिकाणी समाप्ती. एका बाजूला मॅच, दुसऱ्या बाजूला प्रेझेंटेशन बॉक्स. सगळं काही अतिशय चांगल्या प्रकारे हँडल करत असताना वॉर रूम मध्ये ऍज अ ऑपरेटर आपल्या सोबत विवेक मयुरेश पाटील धुले यांचा सन्मान इथे होतोय. आणि ऍज अ स्कोरर रायगडातील एक मोठं नाव कांचन पालकर. कांचन पालकर हे नाव वजनदार आहे. या फटक्यामध्ये वजन थोडं कमी आहे. जिकडे धावा अर्धा डझन मिळणार होत्या तिकडे विकेट जाणार आहे. लॉंग ऑफला टिपला झेल फलंदाज बाद. तांबडे आमचे पापडीच्या पाड्याचे इथे आले. त्यांना विनंती आहे की निलेश तांबडे या आपण. आणि आमचे कमलाकर मामा या आपण. एका मागोमाग संदीप सर कधी विकेट जातात तर कधी मैदानावरती फलंदाज षटकार चौकार देखील ठोकतात. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाही. जोपर्यंत चणीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगड सुद्धा मित्रांनो देव होत नाही. त्यामुळे मॅच ना
रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला प्रत्येक प्लेयरला इकडे एक संधी आहे. त्या प्रत्येक खेळाडूला फक्त इतकंच मला सांगायचं आहे, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. या मॅच मध्ये तो आनंदाचा क्षण जर का तुम्हाला पाहायचा आहे तर चिकाटी, पराक्रम, मेहनत या 3 शब्दांना आठवण करत तुमच्या संघनायकानं, तुमच्या संघ मालकानं ठेवलेला विश्वास आणि तुमच्या गावाच्या नावासाठी, आज गावाच्या नावाचा डंका वाजवण्यासाठी तुम्हाला गाजवायचं आहे रायगड प्रीमियर लीगचं मैदान. तर आमचे कमलाकर मामा पाटील यांचा देखील इथे सन्मान. या व्यासपीठावरती एक नाईटचे आयोजक देखील आहेत. यावर्षी देखील चांगलं आयोजन त्यांचा करोला येथे पाहायला मिळेल. तर स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेमध्ये. यस ओमकार. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99%. त्या 99%साठी मैदानावरती मेहनत करायची आहे. विराट कोहलीला 8 बॉल 28 चेस करताना तुम्ही पाहिलं असेल पाकिस्तानच्या विरुद्ध, आणि त्याच विराटचा डायट फॅन निकू म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचे जिवलग मित्र बंटी ठाकूर, त्यांचं देखील करूया आपण पुन्हा एकदा या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. रायगडातील एक सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून बंटी ठाकूरची ओळख आहे. स्वागत आहे बंटी दादा आपलं या व्यासपीठावर. 1 नंबर मैदानावरती सुरू आहे 4. संदेश मुंडे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 डॉट 1 विकेट 1 सिंगल. मागच्या आतापर्यंतच्या 3 ओव्हर मध्ये जो संदेश मुंडे आपण पाहिला ना, प्रत्येक जण फक्त इथे इतकंच म्हणेल, मागचे 3 ओव्हर होता ना तो कदाचित डुप्लिकेट किंवा झेरॉक्स कॉपी होती. आता मैदानावरती जो बॉलिंग करतो ना तो चांबार्लीचा रिअल स्टार. सरप्राईज सरप्राईज, ओरिजिनल इज बॅक. अजून एक डॉट बॉल. ज्या ओरिजिनल संदेश मुंडेच्या बॉलिंगची चर्चा होती ना, आता तो सांगतोय ये तो सिर्फ झाकी है, ये हाफ ट्रैकर था, बाउंसर और अभी यॉर्कर की कहानी बाकी है. मॅच आता ट्विस्ट आलाय. विकेट्स डॉट बॉल काढल्यानंतर दबाव वाढला. बॅटिंग करणारी टीम SP सुपर प्लेस अलिबाग. नावामध्ये जसं सुपर आहे ना तसं सुपर क्रिकेट बॅटरला दाखवावं लागेल. हा यॉर्कर टाकला, टो क्रशर. बॅट आली लास्ट मोमेंटला आणि चालला समोर लॉंग ऑनला. मी ते 1 धाव. फलंदाज होतील इकडे रन आउट आणि विकेट जाती या मैदानाच्या आतमध्ये. इम्पॅक्ट प्लेअर जे मैदानावरती बॅटिंग साठी आले ना, मृणाल, त्याने सामना केला 9 बॉलचा. रन्स त्यानं मैदानावरती बनवलेत फक्त आणि फक्त 4. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट ना फिल्डिंग साइड साठी चांगला पडला. षटकं संपली आहेत मैदानावरती. 4 धावा झाले स्कोर कार्ड वरती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 बनवायच्यात 61. बॉल शिल्लक आहेत 12. रन बाकी आहेत 31. यस संदीप सर. तर आमचे पडघ्याचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आमचे मित्र मच्छिंद्र म्हात्रे इथे आलेले आहेत. तर मच्छिंद्र, तुमचं देखील स्वागत आहे. आमचे प्रीतम पाटील देखील या सामन्याला एन्जॉय करतात. सुभाष ठाकूर असतील, आमचे योगेश शेठ भोईर असतील, सचिन शेठ भोईर, अशोक भोईर, हे सर्व मंडळी नक्कीच या सामन्याला एन्जॉय करतात. त्याचप्रमाणे आमचे नकुल शेठ जोशी हे देखील या सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. पडघ्यावरून त्यांचं देखील स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट नेहमी आवडते, या स्पर्धेतील ट्रॉफी, सिंहासन. त्याच्यावरती आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ असताना ही प्रतिमा दिली जाते. हातामध्ये तलवार, समोर छातीवरती नाही. अगदी आपण पाहिलं ना, त्यांना माहिती होतं वार कुठे होतो, पाठीवरती. आणि अगदी ते वार झेलून देखील आईच्या स्वप्नातलं स्वराज्य ज्या राजानं निर्माण केलं ते नाव छत्रपती शिवाजी महाराज. फक्त इतकंच म्हणेल, महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी, कोकण असे किल्ल्यांचे आगर. सह्याद्रीच्या रंगापासून थोडा अलिप्त राहून आबाळाशी जणू स्पर्धा करतो किल्ला हा रायगड. कणकर बलाढ्य अजिंक्य याचे स्वरूप, अफाट झाडी अफाट दरी, 7 अफाट पाण्याची. अरे इतिहास जागवती शूर मराठ्यांची राजधानी असही छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्याची. आणि त्या सगळ्या ट्रॉफीज सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. काय टेलिकास्ट केलं जातं. आणि ज्या मूर्तिकारानं या ट्रॉफी बनवल्या ना, त्याला हृदयाच्या अंतःकरणापासून माझा मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. टीमची टोटल धावफलकावर झाली आहे 24 बॉल मध्ये 30. बॉल बाकी आहेत 12. रन्स मैदानावरती बाकी आहेत. त्या ठिकाणी आपण पाहताय त्या म्हणजेच 31. 12 बॉल आणि 31 धावेची गरज. संतोष चौधरी सर एक लेजंड अंपायर मॅच पाहतात. RPLच्या पर्वांमध्ये त्यांचं देखील एक मोठी भूमिका आहे. त्यांचं स्वागत आणि त्यांचं स्वागत केलं गोलंदाजानं.
काढली आहे विकेट, फलंदाज होतात बाद, मॅच चालली आहे दूर, अडचणीत येत चालली आहे टीम SP सुपर प्लेयर्स अलिबाग. युट्यूबच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट रायगड जगतातील एक नामवंत संघ जीवदानी बामणडोंगरी आणि त्या संघाचे पुरस्कर्ते क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट आयोजक रवी काका पाटील मॅच एन्जॉय करतात जसंही वर्ण त्यांचं देखील शाब्दिक सुमनाने RPL मध्ये आपण करूयात हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच बरेच प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले, त्यामधील आमचे गावदेवी धरणा नाईट स्पर्धेचे आयोजक नितेश शेठ पाटील, शिवाजी पाटील, निहाल ठाकूर आणि नितीन केनी हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. उद्या नक्कीच त्यांची एंट्री होईल आणि लवकरात लवकर त्यांची स्पर्धा देखील नाईटची पाहायला मिळेल. आपली हक्काची स्पर्धा असं म्हणायला संदीप सर हरकत नाही. लास्ट इयर भरपूर एन्जॉय केला आम्ही गावदेवी चषक धरणाला. संदीप पाटील सर, मच्छिंद्र पाटील सरांच्या सोबतीनं पहिला बॉल विकेट, दुसऱ्या बॉल वरती डॉट. हिरामण नाईक बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पेट नेम त्याचं रायगड टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कल्लू आहे, पण सध्याची बॅटिंग तो मैदानावरती, बॉलिंग तो करतोय सध्या ऍज अ यंग टॅलेंट, ते प्रचंड चर्चेत. इथे फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे. व्हॉट अ फिल्डिंग, काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. मॅचला कलाटणी देणारा हा मुवमेंट आहे. अंपायर सिग्नल, बाउंड्री चेक केली झाली. आणि स्क्रीन समोर तुम्ही जे उभे आहात ना, उभे राहायचं नाही, बसला तरी चालाल पण उभे राहू नका. उभे राहायचं तर स्क्रीन सोडून उभे राहा. चला बाजूला आहे तिथून. सौरभ घोसाळकर यांच्याकडनं अजून एक विकेट. जर गोलंदाज सुजित घोसाळकर यांच्याकडनं हिरामण नाईकनं अजून एक विकेट काढली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. संजय पाटील भिंगारी यांच्याकडनं जर भिंगार यांच्याकडनं हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी गोलंदाज हिरामण नाईकला. अनेक सारी पारितोषिक येतात. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 30ला 5 सध्या समीकरण आपण पाहता. 10 चेंडू 31ची गरज या मॅच मध्ये. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आणि अगदी सहजच त्या धावा इकडे थांबवलेत, वाचवलेत रन्स या ठिकाणी आपल्या टीम साठी 5 आणि एकच धाव इकडे खर्च झाली आहे. म्हणजे समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायच्यात 29. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं काढलाय, एक्स्ट्रा कव्हरला फटका लाजवाब. बॉल चाललाय पहिल्या टप्प्यावरती आणि हा येतोय संघर्षमय चौकार SP सुपर प्लेयर्स अलिबाग साठी. चार धावा मिळतील. बॅटिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय फलंदाजी करतोय फलंदाज प्रसाद पाटील. अजय चौधरी ऑन स्ट्राइक. 3 बॉल मध्ये 7 रन त्याच्या बॅट मधून आलेत. हिरामण नाईक तयार आहे बॉलिंग मार्क वर. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. तिकडे कमीत कमी एक मोठा फटका पाहिजे. शेवटच्या ओव्हर मध्ये चेस साठी होप्स ठेवायचे. इकडे बिग हिट गरजेचा आहे. टाकला यॉर्कर, थांबवला बॅटरला. समोर मिड ऑफ तयार आहे. एक सिंगल मिळेल. एका सिंगल नंतर फारसा फरक मैदानावरती पडणार नाहीये. VD11 विचुंबे दैवतला आणि पराभवानंतर ना चार्जअप होऊन आली आहे VD11 विसुंबे देवत. अनेक चांगलं क्रिकेट स्पेशली विथ द बॉल. आजच्या दिवसामध्ये स्ट्रॉंग बॉलिंग युनिट कोणच्याकडे तर ते नाव आहे VD11 विसुंबे देवतचं. त्या बॉलिंग युनिट समोर मोठे फटके गरजेचे आहेत. प्रसाद ऑन स्ट्राइक. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. अवे फ्रॉम द बॉडी, बॅटच्या रीच पासून ठेवलं होतं दूर. बॉल चाललाय रक्षकापासून दूर आणि आता आनंद आणि उत्साह असेल भरपूर तो म्हणजेच VD11 विसुंबे दैवतच्या खेमामध्ये. कारण आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. हॅलो,
तर आपण एक सन्मान इथे घेतोय. मी विनंती करेन कैलास शेठ गुरु शेठ या. आयुष हॉस्पिटलचे MD आदरणीय डॉक्टर अतुल पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्या ओव्या लगत हा हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलचे MD आदरणीय अतुल पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. वेलात वेल काढून आज बरेच डॉक्टर, असं वाटलं आज डॉक्टर दिन आहे की काय. एवढे डॉक्टर, सगळे हाय क्वालिटीचे डॉक्टर आपण नक्कीच या व्यासपीठावरती पाहिले. हा खऱ्या अर्थाने यश आहे या स्पर्धेचा, हा यश आहे या रायगड प्रीमियर लीगचा, हा यश आहे आयोजक आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचा, हा यश आहे आमचे आदरणीय कैलास शेठ म्हात्रे गुरुशेठ म्हात्रे यांचा, हा यश आहे महाराष्ट्र राज्य कमिटीचा. यस डॉक्टर साहेब धन्यवाद. एक हँडसम पर्सनॅलिटी मॅन फ्रॉम वल्लभ स्वामी पाटील यांचं आगमन झालंय. या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाला आई ग्रुप ओवेला स्वामी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. टार्गेट मैदानावरती 61चं बॉल शिल्लक आहे. त्या ठिकाणी 6 रन्स बाकी आहेत 25. नक्कीच नक्कीच. तर आमचे मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे प्रोप्रायटर गोवर्धन पालेकर आमचे मित्र हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात वलवलीवरून, त्यांचं देखील स्वागत आहे. ऑन साइडला पहिला बॉल भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना वाजवली वॉर्निंग बेल. अजय चौधरीनं ठोकलाय स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. सरनेम मध्ये थोडस करेक्शन आहे संदेश दादा. अजय चौलकर. आमचे अजय भोईर आणि अजय पवार वावंजे यांची देखील खूप मेहनत आहे, कारण 1 मिनिट मॅच थांबायची. स्पर्धा सुरू होते तसे मात्र ते उपस्थित होत आहेत. काय 1 मिनिट पंच थांबा. इम्पॅक्ट प्लेअर बॉलिंग करतो. तर ऑब्जेक्शन अंपायर्स हे की इम्पॅक्ट प्लेअर मैदानावरती आलाय तर त्यांना कमीत कमी बॅटिंग किंवा बॉलिंग करावी असं त्यांचं मत आहे. ते आता थर्ड अंपायर्स या ठिकाणी सांगतील निर्णय. अंपायर्स सोबत तुम्ही चर्चा करा, थोड्याच वेळात उत्तर येईल. निकेश चला चालू करा. गेम कंटिन्यू करायचं. ऑब्जेक्ट होतं एक थोडस मिसअंडरस्टँडिंग होती, ते आपण करेक्शन करत होतं. ज्यावेळी मॅच अशा स्टेजला येतात 12 मॅनचं लक्ष छोट्या छोट्या गोष्टीवरती असणं गरजेचं आहे आणि त्यांचं देखील नक्कीच आपण कौतुक करू. कारण टीमच्या हितामध्ये 12व्या खेळाडूचा एक मोठा रोल आणि भूमिका असते ती त्यांनी दाखवली. मात्र ते निर्णय सध्या फिल्डिंग साईड जातोय. 42 ला 5 पहिल्या बॉलवरती याला षटकार. RPLच्या इतिहासातील सर्वाधिक मोठं चेस मैदानावरती करायचंय तर 5 बॉल मध्ये 19 बनवायच्या अजय चौलकरला. अविनाश पाटील इथे कमी गतीनं फिरवलाय, पूर्णपणे थांबवलाय फलंदाजाला. विकेट जाईल, नॉन स्ट्रायकर एंडला नाही, कारण दोन्ही एंडनं तुम्हाला स्ट्राईक रोटेशन करायचंय ते सांगत असताना अंपायर फक्त डॉट बॉल जाईल, विकेटची हानी होणार नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडूची होती त्या ठिकाणी समाप्ती. जर 3 चेंडू डॉट काढले तर संजय शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपये दिले जातील. बॉल तयार आहे. बॅट अँड पॅड मध्ये समोर एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप. झेल सुटला. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होईल. एका सिंगल नंतर समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 3 बॉल आणि 18 धावेची गरज. 3 बॉल 18 धावा
सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये करायच्यात 61चं लक्ष. पहिल्या मॅच मध्ये कॅचेस ड्रॉप झाले, ज्यावेळी डिफेंड करत होती 63 हीच टीम होती दैवत, बट त्यावेळी ज्या काही चुका झाल्या ना त्यातनं भरपूर काही शिकून हा संघ आलाय. तर मग मजा येईल पुढच्या मॅचला. इथे 3 बॉल 3 षटकार आले तर सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. डोळ्यावरती झोप आहे, बट झोपायचं नाहीये संदीप सर, कारण अजून महत्वाचे 2 दिवस म्हणजे आजची रात्र, उद्या इम्पॉर्टंट डे नाईट तुम्हाला काम करायचं. हाफ ट्रॅकर फटका प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय, मिड ऑफला 38 सर्कलच्या आतमध्ये. म्हणजे आता फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 61चं लक्ष थांबवत असताना प्रत्येक गोलंदाजानं, स्पेशली मी म्हणेल जी 7 मयूर वाघमारेला संदेश मुंडेकडनं हवी होती ना या मॅच मध्ये, त्याच्या ती सेकंड स्पेल मध्ये मिळाली. खरं तर सेकंड ओव्हर मध्ये मॅच ऑन झाली होती पॉवर प्ले मध्ये, जिकडे संदेश महागडे ठरले होते. त्यानंतर वापसी आपल्याला चांगली पाहायला मिळाली आहे. अजूनही बॉल शिल्लक आहे, तिथे 2 रन बाकी आहेत मैदानावरती 17. बॉल तयार, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, बॉल चाललाय पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये समाप्ती. बॉल तयार आहे, खोलवर टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह करायचं होतं, नाही जमलं त्या ठिकाणी आणि जिंकला सामना. 1 पराभव आणि 1 विजय या ठिकाणी वाटायला आलाय VD11 विचुंबे देवच्या आणि SP सुपर प्लेस अलिबाग या स्पर्धेतून 2 सामने पराभूत झाल्यानंतर या ठिकाणी बाहेर होतीये. यस, टॉस साठी यायचं आहे. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल. याचबरोबर आमचे देवेंद्र गोजे, विवेक पाटील, केतन पाटील इथे आलेले आहेत. आमच्या आई ग्रुपचे सदस्य आहेत. तर केतन पाटील स्वागत आहे. आमचे देवेंद्र गोजे आणि विवेक पाटील आपलं देखील स्वागत आहे. यस, मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर नक्कीच टॉस कडे मयूर वाघमारे विथ 11 विचुंबे देवत आणि त्यांच्या अगेन्स्ट महाड नाविश 11 विचुंबे म्हणजे रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत पुरस्कार. आणि विचुंबे म्हटलं की नो डाऊट एट ऑल मोठे मोठे प्लेयर्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. विचुंबेच्या ग्रामीण टीमला देखील नाविश 11 नावानं खेळताना पण पाहता. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय निलेश शेठ त्यांच्या वतीनं आमचे गुणलेखक कांचनदादा पालकर